संगमनेरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। कोल्हार घोटी मार्ग शेतकऱ्यांनी अडवलाय। आक्रमक शेतकऱ्यांनी रस्त्यावरती शेण ओतलंय। आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। दुधाला 40 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आदेश वाकळे यांनी। दुधाला हमीभाव मिळावा म्हणून अहमदनगरच्या अकोले तालुक्यात शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी बघू शकतो दृश्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय व दुधाला 40 रुपये भाव द्यावा अशी मागणी या ठिकाणचे शेतकरी करतायत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे शेण आहे हे शेण घेऊन हे सगळे शेतकरी आपल्याला सरकारचं आपलं गाऱ्हाण जे आहे ते मांडण्यासाठी या ठिकाणी निघाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी माझ्या बरोबर सध्या शेतकरी नेते अजित नवले आपल्या बरोबर आहे। माझ्या बरोबर सध्या शेतकरी नेते अजित नवले बरोबर आहेत। काय सांगाल बरं, कुठेतरी शेतकऱ्यांचा आता उद्रेक होऊ लागलेला आहे, तुम्ही कसं याकडे बघता? जो शेतकरी शेतामध्ये दररोज उभा आहे, गोठ्यात उभा आहे, शेणात उभा आहे, त्याची मायमाऊली शेणात उभी आहे, त्याचा प्रचंड तळतळाट होतोय। दुधाला जे भाव मिळत नाहीये, सरकार जाणीवपूर्वक हस्तक्षेप करायचे टाळतंय, त्यामुळे रस्त्यावर युवक उतरतात। आज कळस गावचे युवक रस्त्यावर उतरले, महाराष्ट्रभरातले शेतकरी उतरत आहेत। प्रचंड उद्रेक आहे, सरकारने अंत पाहू नये। तो जर सरकारने पाहिला तर हे युवक आज रस्त्यावर शेण ओतताय, उद्या पालकमंत्र्यांच्या दुग्ध विकास मंत्र्यांच्या दारामध्ये शेण ओतल्याशिवाय शेतकरी राहणार नाहीत। नक्कीच प्रेक्षक आपण बघू शकतो हे शेतकरी जे आहेत ते डोक्यावरती शेणाची पाटी घेऊन या ठिकाणी आपल्या मागण्या शेतकऱ्या सरकारपुढे मांडतायत आणि लोकशाहीनं देखील वेळोवेळी हा मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांच्या दूधवाढीचा लावून धरलेला होता। आता हे आंदोलन नक्की पुढचं रूप घेत आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन सचिन सोनवणेसह मी आदेश वाकळे, लोकशाही मराठी, अहमदनगर। तर संगमनेरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हार घोटी मार्ग हा शेतकऱ्यांनी अडवलाय। आक्रमक शेतकऱ्यांनी आता रस्त्यावरती शेण देखील ओतलंय। आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। याच संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी आदेश वाकळे। आदेश, संगमनेरमध्ये आता दूध उत्पादक शेतकरी हे आणखीनच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिक अपडेट या संदर्भात? तो या ठिकाणी घातला जातोय आणि शेतकरी जे आहे या ठिकाणी आक्रमक झालेत। या ठिकाणी आपल्याला जे शेड आहे ते कोल्हार घोटी महामार्गावरती ओतलेलं आहे। मी लोकशाहीच्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवू शकतो दुधाचं जे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे त्याचे मोठमोठे पडसाद या ठिकाणी पाहायला मिळत आहे व हजारोंची गर्दी या ठिकाणी शेतकऱ्यांची अंकिता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कोल्हार घोटी महामार्ग जो आहे तो गेल्या 2 तासापासून हा पूर्णपणे या ठिकाणी ठप्प केलेला आहे आणि स्वतः शेतकरी नेते ज्यांनी की काल दिल्लीमध्ये बैठक देखील घेतली ते शेतकरी नेते अजित नवले आपल्या बरोबर आहे। काय सांगाल बरं, सरकार अजून देखील शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकायला तयार नाहीये, कसं याकडे बघता? महाराष्ट्रामध्ये 74% दूध हे खासगी दूध डेअऱ्यांमध्ये संकलित होतं, मात्र खासगी दूध डेअऱ्यांना भाव किती द्यावा याबद्दल कंपेल करणारा कोणताही कायदा महाराष्ट्रामध्ये नाही। त्यामुळे मुख्यमंत्री असतील किंवा दुग्ध विकास मंत्री असतील यांच्या घोषणा आणि परिपत्रक याला कवडीची किंमत। नक्कीच आदेश, तर संगमनेरमध्ये आता दूध उत्पादक शेतकरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।